द क्राईम सिटी न्यूज बातमी अशी चर्चा तर होणारच। फोन पेवरून घेतली 89,000ची लाच। तलाठ्यानंतर मंडळ अधिकाऱ्यालाही ॲपच्या बेड्या। मोहोळ तालुक्यात ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यानंतर आता मंडळ अधिकाऱ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB अटक केली आहे। या प्रकरणात अनगर येथील मंडळ अधिकारी बालाजी गोरख नागटिळक यांना गुरुवारी जुलै 23 अटक करण्यात आली। या प्रकरणात यापूर्वी वाफळे येथील तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। तपासादरम्यान मंडळ अधिकारी नागटिळक यांचाही लाच प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यात पकडलेल्या 3 ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी प्रत्येकी 33,000 रुपये अशी एकूण 99,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यापैकी 89,000 रुपये फोन पेच्या माध्यमातून स्वीकारण्यात आले। ही रक्कम इतरांच्या खात्यांमार्फत वर्ग करून नंतर रोख स्वरूपात स्वीकारल्याचा आरोप आहे। या प्रकरणी 29 मार्च 2026 रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 7A अंतर्गत माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान तक्रारदार, प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार तसेच आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात आली। त्यातून 27 व मार्च 28 रोजी झालेल्या लाच व्यवहारात तलाठी सुदर्शन जाधव यांच्यासोबत मंडळ अधिकारी बालाजी नागटिळक यांचाही सहभाग स्पष्ट झाल्याचे तपासात समोर आले। या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। सहसंपादक अजमेर शेख।